नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर माझा हा पहिला व्हिडिओ सादर करीत आहे. माझ्या काही मित्रांनी मला देवासंबंधीचे काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे. त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही देव मानता का? तर त्याला माझं उत्तर आहे की हो, मी देव मानतो. त्यांनी परत दुसरा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही देव का मानता? त्याला माझं उत्तर असं आहे की कारण देव हे एक सत्य आहे आणि सत्य हे मानायलाच हवे. त्यांनी तिसरा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही देवाला पाहिले आहे काय? तर माझे उत्तर असे आहे की मी देवाला पाहिले आहे. त्याने असे विचारलेले आहे की तुमच्या दृष्टीने देव म्हणजे काय आहे? तर त्यांना माझे असे उत्तर आहे की माझ्या दृष्टीने देव म्हणजे आपल्याला जे जे सर्व काही दिसते ते सर्व देवच आहे. परत त्यांनी असा प्रश्न विचारलेला की म्हणजे हा सूर्य, हा चंद्र, हा ताऱ्यांचा प्रकाश, हा सूर्यप्रकाश, हा चंद्रप्रकाश, ही आकाशगंगा, ही पृथ्वी, ही झाडे, ही झुडपे, ही नदी, ही माणसे, हे जीव, हे जंतू, हे जंगल, हे पशुपक्षी, हे पक्षी, हे आकाश, हे ग्रह, हे तारे, हे धूमकेतू आणि हे ब्लॅक होल म्हणजे देव आहे का? तर त्याला माझे उत्तर होय असे आहे. त्यांनी 6वा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला जे जे दिसत नाही ते देव नाही का? तर मी त्यांना असे उत्तर दिले आहे की आपल्याला जे जे दिसत नाही ते सुद्धा देवच आहे. तर त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की 7वा प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला जे जे दिसत नाही ते सुद्धा देवच आहे हे सिद्ध करा. आता मी त्याला असे उत्तर दिलेले आहे की आपण पाहिले जर का अस्तित्व म्हणजे देव आहे, तर हवा ही आपल्याला दिसत नाही तरी पण हातावर फुंकर मारल्यावर आपण हवेचे अस्तित्व अनुभवतो. तसेच आपल्याला हवेबरोबरच इतर अनेक गोष्टी दिसत नाहीत तरी पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे अस्तित्व आपल्याला सिद्ध करता येते. आपल्याला रात्री सूर्य दिसत नाही, पण रात्रीचा अंधार म्हणजे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला पडलेली सावली आहे. त्यावरून विरुद्ध बाजूला सूर्य आहे हे सिद्ध होते. केव्हा केव्हा दिवसा आपल्याला चंद्र दिसत नाही, पण समुद्राच्या भरती आणि ओहोटीने आपल्याला चंद्राचे अस्तित्व जाणवते. आपल्याला गुरुत्वाकर्षण दिसत नाही, पण पृथ्वीच्या विरुद्ध बाजूने मारलेला दगड वर जाऊन परत खाली येतो. यावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सिद्ध होते. आपल्याला ग्रह, उपग्रह, तारे साध्या डोळ्याने दिसत नाहीत, पण दुर्बिणीच्या माध्यमातून ते दिसतात. तसेच आपल्याला आकाशगंगा, नोवाज, ब्लॅक होल दिसत नाहीत, पण ते हर्बल दुर्बिणीमधून दिसू शकतात. म्हणजे जे जे आपल्याला दिसत नाही अशा नसणाऱ्या अनेक गोष्टींचे अस्तित्व असते हे सिद्ध होते. आणि अस्तित्व म्हणजे जर देव असेल तर म्हणजे जे जे दिसत नाही ते सुद्धा देवच आहे हे सिद्ध होते. त्यांनी 8वा प्रश्न हा विचारला की आपल्याला जे जे ऐकू येते आणि जे जे ऐकू येत नाहीत ते सुद्धा देव आहे का? तर माझे त्याला उत्तर आहे की होय. परत त्यांनी 9वा प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला जे जे ऐकू येते ते सुद्धा देव आहे हे सिद्ध करा. आता माझे उत्तर आहे का? आपल्याला कानाने ऐकू येते, आपल्याला माणसांचे बोलणे ऐकू येते, आपल्याला कुत्र्याचे भुंकणे ऐकू येते, आपल्याला सोसायटीच्या वाऱ्याचे सळसळ ऐकू येते. हे सर्व आपल्यासमोर अस्तित्व असलेल्या जीव, जंतू, झाडे, निसर्ग, हवा, पाऊस, पाणी, आकाश, आकाशात चमकणारी वीज यामधून ऐकू येते. आणि जर ईश्वर म्हणजे अस्तित्व असल्यामुळे अस्तित्वामधून येणाऱ्या ध्वनिलहरी आपले कान अनुभवतात आणि आपण ईश्वराला ओळखतो. त्यांनी 10वा प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला जे जे ऐकू येत नाही ते पण ईश्वर आहे का? तर माझे उत्तर आहे की होय. तर त्यांनी 11वा प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला जे जे ऐकू येत नाही ते पण ईश्वर आहे हे सिद्ध करा. तर माझे उत्तर असे आहे की अस्तित्व म्हणजे जर ईश्वर असेल तर या पृथ्वीवर हत्तींचे, शार्कचे, व्हेलचे अस्तित्व आहे. जेव्हा एक हत्तीचा समूह त्यांच्यापासून कित्येक किलोमीटर दूरवरील दुसऱ्या हत्तीच्या समुदायाला ओरडून मेसेज देतात, तेव्हा वाटेत असलेल्या माणसांना तो ऐकू येत नाही, पण हत्तींना तो ऐकू येतो आणि त्यांच्याकडे ते जायला निघतात.
तसेच जेव्हा हजारो किलोमीटरवरील एखादा शार्कचा समूह किंवा एखादा व्हेलचा समूह दुसऱ्या हजारो किलोमीटरवरील शार्कच्या समूहाशी किंवा दुसऱ्या व्हेलच्या समूहाशी संदेश दळणवळण करू शकतात, त्यांच्या आधीमध्ये असलेल्या पाणबुड्यांना ते ऐकू येत नाही. माणूस फक्त 20 हर्ट ते 20,000 हर्ट किंवा माणूस फक्त 20 हर्ट किंवा 20 किलो हर्ट एवढ्या रेंजपर्यंतच ऐकू शकतो किंवा माणसे 0 डेसिबलपासून 130 डेसिबलपर्यंतच ऐकू शकतात. यांच्याही खालच्या रेंजमधील किंवा हायर रेंजमधील अल्ट्रासाऊंडच्या ध्वनिलहरी व्हेल, शार्क किंवा हत्ती ऐकू शकतात. यावरच आपल्याला जे जे ऐकू येत नाही पण ते हत्ती, शार्क, व्हेल किंवा वटवगळे यांना ऐकू येते, आपण ते ऐकू शकत नाही. तरीही त्यांचे अस्तित्व असतेच आणि अस्तित्व म्हणजेच जर ईश्वर असेल तर आपल्याला जे जे ऐकू येत नाही ते सुद्धा ईश्वरच आहे हे सिद्ध होते. त्यांनी 12वा प्रश्न असा विचारला आहे की देव चांगला आहे की वाईट? देव चांगला आहे आणि वाईटही आहे. आता या पुढचा जो भाग आहे ते तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेडसावणाऱ्या 12 देवाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आता पुढच्या माझ्या 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये दिसतील. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.